छत्रपति संभाजीनगर में नगर निकाय चुनाव प्रचार के दौरान एआईएमआईएम के पूर्व सांसद इम्तियाज जलील पर कथित तौर पर हमला करने की कोशिश की गई। यह घटना जिंसी इलाके में हुई जब जलील पार्टी उम्मीदवारों के समर्थन में प्रचार कर रहे थे। पुलिस के मुताबिक प्रतिद्वंद्वी उम्मीदवार का समर्थन कर रहे 30 से 35 लोगों की भीड़ ने जलील की कार पर लात घूंसे मारे। पुलिस ने मौके पर पहुंचकर स्थिति को नियंत्रित किया और मामला दर्ज करने की प्रक्रिया शुरू कर दी है। फिलहाल इलाके में शांति है। घटना के बाद इम्तियाज जलील ने आरोप लगाया कि हमलावर भाजपा से जुड़े थे और राज्य मंत्री अतुल सावे व संजय शिरसाट पर भीड़ को उकसाने का आरोप लगाया। वहीं मंत्री अतुल सावे ने इन आरोपों को निराधार बताते हुए कहा कि घटना से उनका कोई संबंध नहीं है और जलील को सीधे हमलावरों के खिलाफ शिकायत दर्ज करानी चाहिए। माहित आहे की याच्या मागे काय षडयंत्र आहे, कोण हे षडयंत्र रचत आहे, सगळ्यांना माहित आहे की यावेळी एमआयएम सगळ्यात मोठा पक्ष म्हणून जिंकणार आहे आणि दुसरे जे पक्ष आहे ते भारतीय जनता पार्टी असू शकते, शिवसेना एकनाथ शिंदे असू शकते। माहित आहे की आपण जोपर्यंत एमआयएमला रोखणार नाही तोपर्यंत ते त्यांनी जे लोकांनी निर्णय घेतलेला आहे की एमआयएम पक्षाला आपल्याला निवडून द्यायचे आहे म्हणून कुठेतरी किरायचे टट्टू जे असते ना, ज्यांना विधानसभेच्या वेळी किंवा लोकसभेच्या वेळी पैसे देऊन हेच लोक आहे, हेच गँग आहे। तुम्ही शहरामध्ये विचार करा, तेच ते लोक जे विधानसभेच्या वेळी ऍक्टिव्ह होतात, लोकसभेच्या वेळी ऍक्टिव्ह होतात, त्यांच्या गाड्यामध्ये पेट्रोल कोण टाकतात, तर अतुल सावे टाकतात, संजय शिरसाट टाकतात। आता पुन्हा तेच गँग जे आहे ते कॉर्पोरेशन इलेक्शनमध्ये पण उतरलेली आहे। त्यांना पेट्रोल मिळालेलं आहे, त्यांच्या गाडी आता धावायला सुरुवात झालेली आहे। त्यांना असं वाटलं की हे आमचं एरिया आहे आणि तिथे प्रभाग जे आहे तिथे त्यांचा परिवार इलेक्शन लढत आहे। ते स्वतः करीम खुरेशी नावाचा ते गुंड आहे, त्याचा भाऊ, त्याची बायको, त्यांचे हे सगळं परिवार तिथे लढत आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की आमचा एरिया आहे, आमच्या एरियामध्ये येऊ नये करते। म्हणून हे सगळं जे हल्ले जे आहे ना, एक भीतीचं वातावरण निर्माण करायचं की आम्ही तिथे येऊन प्रचार करायचा नाही, पदयात्रा करायचं नाही। म्हणून अचानक जेव्हा पोलीस उपस्थित होती, 25-30 गुंड आले, त्यांच्या हातात काही हत्यारं होते, फायटर्स होते त्यांच्या हातात आणि अचानक त्यांनी हल्ला चढवला आमच्याकडे।